आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मित्राच्या पत्नीची छेड काढल्यानं बॅटनं मारहाण केली। मी गुंड नाही, सामाजिक काम करतो। आरोपांवर खोक्याची टीव्ही 9 वर प्रतिक्रिया। कारखान्याचे पैसे मिळाल्याने इन्स्टावर रील बनवले। मित्राच्या कार्यक्रमात एन्जॉयमेंट म्हणून खिशातून पैसे उधळले। खोक्याचं स्पष्टीकरण। 200 सोडा, एकही हरण मारलं नाही। मी हरणांची शिकार केली नाही। शहानिशा करा। शिकारीवर खोक्याची प्रतिक्रिया। अन्याय होईल तिथेच माझी दहशत, गरिबांवर दहशत नाही। दहशतीचं अजब समर्थन करत खोक्या भोसलेचं पोलीस व्यवस्थेलाच आव्हान। डाकणे पिता पुत्राविरोधात अॅट्रॉसिटी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। खोक्या भोसलेच्या भावसाईकडून 4 जणांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती। वेगवेगळ्या अंगाने तपास सुरू, तर आमच्यावर खोटा गुन्हा दाखल। ढाकणे पिता पुत्रांनी आरोप फेटाळले। पृथ्वीराज पाटलांवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल। लग्नाचं आश्वासन देऊन वारंवार बलात्कार, पीडित तरुणीला गर्भपात करण्यासही भाग पडल्याचा आरोप। इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला उद्या उच्च न्यायालयामध्ये हजर राहण्याच्या सूचना। न्यायालयीन कामकाजाच्या वेळेला प्रत्यक्ष हजर राहण्याची नोटीस। प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावे। नागपूर कृती समितीतर्फे मुधोजी राजे भोसले यांचं फडणवीसांना पत्र। संभाजीराजेंचा अपमान केल्यानं अनिल परवांवरही कारवाईची मागणी। नागपुरात तरुणीकडे पाहून तरुणाचे भर रस्त्यामध्ये अश्लील हावभाव। तरुणाला नागपूर पोलिसांकडून अटक। सेंट्रल जेल आणि निरी परिसरामधली धक्कादायक घटना।